शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आणि त्याचप्रमाणे बीजेपी कडून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आदेशाप्रमाणे अंबरनाथ मध्ये आज युती झालेली आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये युती आहे, केंद्रामध्ये युती आहे, अनेक ठिकाणी युती आहे आणि विशेषतः अंबरनाथ मधील जो मतदार आहे तो युतीचा मतदार आहे आणि अंबरनाथ शहराचा विकास लक्षात घेऊन आणि नागरिकांची अपेक्षा लक्षात घेऊन दोन्ही पक्षांनी आम्ही युती केलेली आहे, या बाबतीमध्ये संदेह नाही। आताच नंदू परब यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही प्रश्न अधोरेखित असतील किंवा त्या बाबतीमध्ये चर्चा होणं आवश्यक असेल त्या बाबतीत वरिष्ठ जे आदेश देतील त्याप्रमाणे त्याची कार्यवाही होईल, परंतु 100% युती ही झालेली आहे, कोणत्या प्रकारचा किंतु परंतु राहिलेला नाही आणि त्यामुळेच अंबरनाथ शहरामध्ये शिवसेना भाजपा ही युती झालेली आहे। शहर विकास हाच एक फॉर्म्युला आहे। 4 महिने झाले निवडणूक होऊन, त्यावेळी आता शिवसेनेकडून गटाला मान्यता मिळाली, त्यानंतर आता तुमची युतीचा प्रश्न समोर आलाय आणि शहराचा विकास तुमच्या समोर आलाय। नेमकं आता तुमच्याकडे सगळ्या समित्या आहे ना, त्या तुमचं बहुमत असताना मग तुम्ही आता युती का करता? युती का करता म्हणजे युती केल्यामुळे शहर विकासाचं काम अधिक गतीने होईल याचा ठाम आम्हाला विश्वास आहे आणि येथील मतदाराचा जो कल आहे की शहर विकास आवश्यक आहे, शहर विकासासाठी आम्ही युतीच्या हातात सत्ता दिलेली आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे युती झालेली। उपाध्यक्ष पदाचा जो तिढा आहे ज्या पद्धतीने सांगितलं 2 वर्ष 3 वर्षाचा फॉर्म्युल्याची बाहेर चर्चा आहे, त्याविषयी भाजपला आपण हे पटत ज्यांना कोणाला युती होऊ नये असं वाटत असेल त्यांनी ज्या काही बातम्या पसरवल्या असतील त्याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही आणि तुमच्याकडे काय माहिती आहे ती आम्हाला समजलेली नाही, परंतु तिढा हा राहिलेला नाही एवढं ठामपणे सांगतो।